श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे अक्षूच्या स्कूलमध्ये गेलेलो आणि स्कूलमध्ये एक ॲक्टिव्हिटी करायची होती, ती म्हणजे विदाऊट फायर कुकिंग की। आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं की अशी ॲक्टिव्हिटी करायची आहे, परंतु आमचं असं ठरलेलं नव्हतं की जायचं की नाही जायचं, परंतु फायनली आमचं जायचं ठरलेलं। आणि 2 दिवसापासून विचार करत होते की अशी कोणती गोष्ट आहे की जी की विदाऊट फायरची आहे आणि आपलं पोटही भरेल अशी। तर बऱ्याच दिवसापासून सर्च करत होते काय बनवावं आणि शेवटी फायनली मग डिसाईड झालं। खरं तर तिथपर्यंत जाऊस तर त्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या, कोणत्या वस्तू नाही टाकायचं, त्याची माहिती काय, हे सगळं डोक्यामध्ये ना गणित त्याचं खरं तर चालू होतं। आणि रात्री मग आम्ही थोडंसं 10च्या दरम्यान थोडंसं बाहेर गेलेलो आणि थोडंसं सामान घेऊन आलेलो। तर आजच्या दिवशी कोणत्या गोष्टी बनवल्या, तर साधारण मी 2 डिश बनवलेल्या, तर त्यात तुम्हाला नक्की दाखवते आणि कशा वाटल्या त्या नक्की सांगा। तर चला मग। स्कूलमध्ये साधारण आम्हाला 11 ते 1चा टायमिंग दिलेला होता, तर घरून जायला खरं तर उशीरच झालेला। तर 11:30 वाजता आम्ही तिथे स्कूलमध्ये पोहोचलो। त्यानंतर तिथे बरेच छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि मुलांच्या तिथं पॅरेंट्स प्लस मुलांचे फोटो चालू होते, कारण आता दिवाळी येणार होती आणि पुढच्या आठवड्यात साधारण शनिवारी ही दिवाळी चालू होते। तर मग नंतर वेळ भेटणार नव्हता, तर म्हणून मग त्यांनी ही ॲक्टिव्हिटी आहे शनिवारीच घेतली। खरं तर आजच घेतलेली आहे ही सकाळी ॲक्टिव्हिटी आणि सगळ्या जणी आलेल्या आणि खूप म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी बनवायला घेतलेल्या। तर माझं 2-3 दिवसापासून चालू होतं काय बनवायचं, तर फायनली मी बिना म्हणजे कुकिंग न करता आपल्याला फ्रूट्स बनवायची होती डिश। तर मग मी इथे खजूर घेतलेलं, थोडेसे बदाम घेतलेले, थोडंसं काजू आणि म्हणजे काही ओलं नारळ होतं, तर त्या नारळाचाही मी इथे उपयोग केलेला। तर थोडीशी गोड आणि एक तिखट असं काहीतरी वेळ पण होता, तर असं 2 डिश बनवायच्या मी ठरवलेल्या होत्या। तर मग इथे मी ब्रेड आणलेले होते मार्केटमधून आणि जे काही आपण सँडविच बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला इथे सँडविच बनवायचे होते। फक्त आपल्याला सगळे जे काय व्हेजिटेबल्स होते ते सगळे कच्चे पाहिजे होते, म्हणजे बॉईल केलेल्या कोणत्याच गोष्टी आपल्याला पाहिजे नव्हत्या। तर ब्रेड साधारण हे मार्केटमध्येच भेटतं विकत, तर त्याला काही आपण घरी बॉईल करू शकत नाही किंवा आपण घरी बनवू शकत नाही। तर मग मी तेवढं विकत आणलेलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये दही टाकलं। दही थोडंसं मुरजलं ना तर मग त्याची टेस्ट ही अजून छान लागते। आणि आपली डिश तयार झाल्याच्या नंतर प्रत्येकाने आपल्या आपल्या डिशविषयी माहिती सांगायची होती आणि त्याचं प्रेझेंटेशन हे द्यायचं होतं। फ्रूटचे लाडू बनवले, यामध्ये खजूर आहे, खारी नाही, खजूर, बदाम, थोडासा पिस्ता आहे आणि ओलं नारळ, जे की सगळं फ्रूट्सपासून बनवलेलं आहे आणि हेल्दी आहे। तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये प्रमोशन करू व्हेजिटेबल्स घेतलेले आहे आणि प्लस दही आहे। तर दह्याने जी काही उष्णता असते ती त्याने कमी होते आणि थोडंसं क्रिस्पी येण्यासाठी मी याच्यामध्ये शेवटी प्रत्येकाने एवढ्या सुंदर सुंदर रेसिपी बनवलेल्या आणि खरंच आपण तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की प्रत्येकाच्या अंगामध्ये एक कला असते आणि ती व्यक्त करतात। ती अशी खूप सुंदर सुंदर तिथे रेसिपी बनवल्या गेल्या आणि त्यानंतर मग सगळ्यांचं प्रेझेंटेशन झाल्याच्या नंतर मग त्या डिश त्या मॅमनी एका ठिकाणी म्हणजे टेबलवरती ठेवलेल्या आणि सगळ्यांना थोडं जे की मुलांनाही सर्व केलं आणि मग म्हणजे सगळ्यांना ते प्रत्येक पदार्थ हा आला पाहिजे म्हणून मग मॅमनी सगळ्या डिशमध्ये थोडं सगळे, कुणी भेळ बनवलेली, तर कुणी सँडविचचे 2-3 प्रकार होते, लाडूचेही 2-3 प्रकार होते, जसं की शेंगदाण्याचे लाडू, खजूरचे लाडू आणि एक होते ती रागी म्हणजेच नाचणीचे लाडू। तर ही एक तमिळनाडूची एक रेसिपी आहे, तर खूप सुंदर आहे ती रेसिपी, हेल्दी आहे। तर बऱ्याच जणांनी तिथे ती रेसिपी पाहिली तर सगळ्यांनी ती रेसिपी मागितली, म्हणजे नवीन काहीतरी एक वेगळी रेसिपी त्यांना तिथे बघायला भेटली। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून